सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमधील काठेगल्ली परिसरात काल रात्री म्हणजेच मंगळवारी रात्रीच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली आहे. या घटनेत 3 ते 4 पोलीस जखमी झालेले असून 5 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरवल्यानं हा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेले अनधिकृत धार्मिक स्थळ हटवलं जाणार आहे. आज पहाटेपासून या तोडकामाला पालिका प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्तात हे स्थळ पूर्णपणे जमीनदोस्त केलं जाणार आहे. दरम्यान काल रात्री प्रचंड मोठ्या संख्येनं जमाव पोलिसांवर धावून आला होता. याच जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली आहे. त्यामुळे काही पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी जखमी झालेत. या घटनेत 5 वाहनांचं नुकसान देखील झालंय. मात्र परिस्थिती हाताबाहेर जात आहे असं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानं जमाव पांगला. काल मंगळवारी रात्री काठेगल्ली परिसरात अतिक्रमण काढण्याची अफवा पसरल्यानं वातावरण चांगलंच तापलं. रात्रीच्या वेळी 400हून अधिक लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांनी 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. तरीही जमावाला नियंत्रित करणं आव्हानात्मक ठरलं. दगडफेकीमुळे परिसरातील वीज पुरवठाही खंडित झाला, ज्यामुळे तणाव आणखीनच वाढला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. सध्या काठेगल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून दगडफेकीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिलेला आहे. या ठिकाणी दर्गा आहे, साकीर बाबा दर्गा. माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार रात्री सुमारे 11:30च्या सुमारास ते या ठिकाणी ते बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती. परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला. त्यांना समजवण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले. त्यांना देखील जुमानलं नाही. पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते, अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही. न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली. दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं. त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे. 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. तर सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. घटनेची सखोल चौकशी केली जाईल. दगडफेकीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.